फुलोरा फाउंडेशनच्या माध्यमातून बाबूभाई भवानजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी एक चांगला उपक्रम हा मुंबईमध्ये जी फुटपाथवर राहणारी मुलं असतात, जी सिग्नलजवळ राहणारी मुलं असतात, त्यांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम आहे। याच्यामध्ये डिजिटल स्क्रीन आहे, आतमध्ये कॉम्प्युटर्स आहेत, आतमध्ये मुलांसाठी योगाची सोय आहे आणि ही जी मुलं असतात ही शिक्षणापासून वंचित होतात आणि बाबूभाई भवानजी स्वतः डेप्युटी मेयरसुद्धा राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या मुलांसाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या निमित्ताने ही आज पहिली व्हॅन आहे अशा 100 व्हॅन्स सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे। हे छोटंसं रोपटं त्यांनी लावलेलं आहे, याच्यातून मोठा वटवृक्ष होईल याची मला खात्री आहे आणि विशेषतः आपण नेहमी शालाबाह्य मुलांबद्दल बोलतो परंतु आणि त्यांची नोंदसुद्धा आमचं खातं करत असतं, परंतु अशा अनेक दात्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। आज त्यांच्याबरोबर अनेक NGOज याच्यामध्ये सहभागी होत आहेत, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। अशी छोटीशी अशी मुलं ही अभ्यासापासून वंचित राहिलेली असतात, मिड डे मीलपासून वंचित राहिलेली असतात, यांच्या जीवनामध्ये नवीन प्रकाश हा शिक्षणाच्या माध्यमातून येईल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर ते त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग व्यावसायिक शिक्षणसुद्धा देत आहेत, ते यशस्वी झालं पाहिजे। व्होकेशनल ट्रेनिंग झालेल्या मुलांना जर्मनीमध्ये पाठवण्याचा मोठा एक कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवला जातो। या निमित्ताने मुंबई शहरातील सर्व जे बेरोजगार तरुण आहेत, ज्यांनी ITI केलेलं आहे, ज्यांनी वायरमन झालेले आहेत, अनेक लोकांनी फिजिओथेरपी केलेलं आहे, नर्सिंग केलेलं आहे, सर्वांनी आपली नोंद ही इथे जी डाएट कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये करावं किंवा जे कौशल्य विकास केंद्र आहेत त्याच्यामध्ये करावी आणि पुढच्या काळामध्ये त्यांना जर्मन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि ज्या मुलाला इथं 20,000 रुपये पगार मिळतो त्याला 2.5 ते 3 लाख रुपये महिन्याचा पगार हा त्या ठिकाणी मिळतो। चांगल्या प्रकारे स्वतःच्या कुटुंबाला ते पैसे पाठवू शकतात आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे या उपक्रमाचं स्वागत करत असतानाच या उपक्रमामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव त्यांनी केल्याबद्दल मी बाबूभाई भवानजींचं मनापासून अभिनंदन करतो। आपली छोटी छोटी मुलंसुद्धा या ठिकाणी आता आलेली आहेत, त्या निमित्ताने त्यांनासुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं, खूप शिकावं आणि मोठं व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। सर, बदलापूर प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यात एक प्रकरण समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये वानवडी या ठिकाणी स्कूल बस चालकाने चालत्या बसमध्ये 6 वर्षाच्या लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे। 25 वर्षीय तो नराधम आहे, त्याला कुठेतरी अटक केलेली आहे, पण मात्र हे प्रकरण समोर वाढत आहेत अशा प्रकारे येते। याच्यावर काय करावं या संदर्भात आम्ही वेगवेगळे GR काढलेले आहेत, त्या शाळांनी कुठली काळजी घ्यायची, ज्या ठिकाणी आपण बसचा उल्लेख केला बसच्या संदर्भात कुठली काळजी घ्यायची हे सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर ही जबाबदारीसुद्धा आता आपण त्या प्रिन्सिपलवर आयडेंटिफाय केलेली आहे, त्याच्यामुळे अधिकची काळजी घेतली जाईल याची मला खात्री आहे आणि एकदा आम्ही वेगवेगळे GR काढल्यानंतर आणि ह्या संदर्भातलं सेन्सिटायझेशन केल्यानंतर आणि सखी सावित्री याच्यामध्ये 100% जवळजवळ आपण आता पोचलेलो आहेत। या माध्यमातून मुलांना त्यांच्या बाबतीत काय घडलं तर ते सांगण्याचं धैर्यसुद्धा आपल्या टीचर्सना सांगण्याचं धैर्यसुद्धा येईल। आम्ही सगळ्या ठिकाणी तक्रार पेट्या ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इम्प्लिमेंटेशनसाठी एक स्वतंत्र मशिनरी तयार केलेली आहे, त्याच्यामुळे आपण बघितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार घडला तर एका दिवसाच्या आत त्याला अटक होते, त्यांना शिक्षा होते आणि पुढे असं घडू नये याच्यासाठी सुद्धा अनेक उपाययोजना केल्या जातात। याची सुरुवात एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये होत असतानाच एक उच्चस्तरीय समिती ही मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा दिलेली आहे, त्यांची पहिली मीटिंग झालेली आहे आणि ते जे निर्णय देतील ते निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा ही शालेय शिक्षण विभागाने उभी केलेली आहे। एकूणच बदलापूर प्रकरणामध्ये 2 आरोपी जे फरार होते इतके दिवस त्यांना कर्जतमधून ताब्यात घेण्यात आले, आज त्यांना कोर्टासमोर दाखल करण्यात आले आहे। मुळातच या प्रक्रियेमध्ये प्रचंड वेळ गेला आहे, दोघे आरोपी फरार होते, संस्था चालक होते आणि त्यांना राजश्रय मिळत असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून करण्यात आला। हे बघा, याच्यामध्ये निश्चितपणे असं आहे की त्यांचा दोष काय आहे की त्यांनी ताबडतोब कळवायला पाहिजे होतं, ताबडतोब अटक व्हायला पाहिजे होती, कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी जी दिरंगाई केली
त्या दिरंगाईपोटी त्यांना जी शिक्षा आहे ती कोर्ट देईल आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये असं करण्याची हिंमत कुठल्याही संस्था चालकाची होणार नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आम्ही ज्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत त्या माध्यमातून आता मुलं सुद्धा धीट झालेली आहेत. मुलं सांगायला लागलेली आहेत कुठे बॅड टच आहे आणि त्याच्यावर सुद्धा ताबडतोब ॲक्शन पोक्सो ॲक्टखाली करण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे जे कुळगाव बदलापूरचं झालेलं प्रकरण होतं हे प्रकरण शाळेत संस्थांनी जर दिरंगाई केली नसती आणि तातडीने कार्यवाही केली असती तर एवढा मोठा आउटक्राय, एवढं मोठं जनआंदोलन आणि आक्रोश निर्माण झाला नसता आणि त्याच्यामुळे वेळेवर कारवाई, कारण ही एक समाजामधली विकृत माणसं असतात, या विकृत माणसांवर कारवाई झाली आणि वेळेवर झाली. आणि दबाव वाढल्यामुळे ताब्यात घेतलं का? कारण संस्था चालकांवरती कारवाई होईल सातत्याने मागणी होत होती, काही होत नव्हतं, दबाव वाढला सरकारवरती. दबाव असं बिलकुल नाही. बघा, यंत्रणा आपलं काम करत असतात. आपण बघितलं की पुतळा पडला होता त्या प्रकरणामध्ये त्या आर्किटेक्ट आणि त्या पुतळ्याच्या ह्याला अटक करायचं होतं. काही काळ ही माणसं पळू शकतात पण काही काळ पळू शकत नाही. काल त्याचा जामीन सुद्धा नाकारलेला आहे. तसंच हे प्रकरण आहे की ह्या प्रकरणामध्ये सुद्धा जी दिरंगाई केली, या दिरंगाईबद्दल दोषी असल्याबद्दल त्यांच्या शाळेचं जे मॅनेजमेंट कमिटी आहे ही बरखास्त केलेली आहे. तिथं प्रशासक नेमलेला आहे आणि आता यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. त्याच्यामुळे पुढे कुठलाही संस्था चालक अशी प्रकरणं दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि जे अशा तऱ्हेची विकृत लोक असतील त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही स्वागत करणार का? आणि निलेश राणे तुमच्या शिवसेनेतनं लढले तर तुम्ही त्यांच्या मागे ताकद लावणार का? 100%. हे बघा, असं आहे की मुळातच राणेसाहेबांचा उदय हा शिवसेनेच्या माध्यमातून झाले. शिवसेनेच्या माध्यमातून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांच्याबद्दल त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जे वर्णन आहे आणि जी निष्ठा आहे त्या पार्श्वभूमीवर एक मुलगा जर त्यांचा भाजपमध्ये असेल आणि दुसरा शिवसेनेमध्ये गेला तर बाळासाहेबांच्या विचाराच्या बरोबर गेला असंच आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एका अर्थाने हे सर्वच लोक पूर्वी शिवसेनेमध्ये होते. राणेसाहेब आता भाजपचे नेते आहेत, भाजपचे खासदार आहेत. निलेशजी आता भाजपचे आमदार आहेत आणि नितेशजी समजा शिवसेनेचे आमदार झाले तर निश्चितपणे आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी. हे बघा, आपला मी राणेसाहेबांचा प्रचार मनापासून केला. सर्वात जास्त लीड माझ्या मतदारसंघातून आणि कणकवलीमधून त्यांना मिळालेला आहे आणि सिंधुदुर्गमधल्या तिन्ही मतदारसंघामध्ये त्यांना लीड मिळालेला आहे. कारण राणेसाहेबांवर प्रेम करणारी माणसं जशी सिंधुदुर्गमध्ये आहेत तशीच माझ्या विचारसरणीवर प्रेम करणारी माणसं सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहेत. ज्यावेळेला आम्ही दोघं एकत्र येतो त्यावेळेला ते जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येतो. माझा त्यांच्याशी झालेला लढा हा एक त्यावेळची तिथली परिस्थिती आणि या संदर्भातले माझी विचारधारा जी काय त्या माध्यमातून तो झालेला होता आणि तो वैचारिक लढा होता. ज्या क्षणी त्या इलेक्शनचा निकाल लागला त्या क्षणी हा वैचारिक लढा संपलेला होता. त्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे आणि राणेसाहेबांचं पार्लमेंटसाठी नाव सर्वात अगोदर मीच सुचवलेलं होतं. कारण शेवटी ते आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास व्हावा ही एवढीच आमची सगळ्यांची इच्छा असते. त्याच्याचबरोबर आमचे पालकमंत्री सुद्धा आहेत. नाही, मला एक मिनिट पूर्ण करून दे. त्याच्याचबरोबर आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत. या दोघांच्या नेतृत्वाखाली मी तर आहेच, जिल्ह्यामधला आहे, मंत्री आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून हा विकास 100% घडवू याची मला खात्री. आताच मी पाशा पटेल साहेब तुम्हाला बरोबर दिसत असतील, त्यांनी बांबूमध्ये खूप काम केलेलं आहे आणि चंद्रपूरच्या खालोखाल सगळ्यात जास्त बांबूचं उत्पादन करणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आजच आम्ही ह्या संदर्भात चर्चा करून बांबूवरच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याच्या एका मोठ्या कार्यक्रमाला मान्यता देणार आहोत. शेवटी निसर्गाने जे आपल्याला दिलं त्याच्या आधारावर आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि हा विचार घेऊन आम्ही जातो. आम्ही जास्त राजकारणामध्ये पडत नाही. तुम्ही ज्यांची नावं घेता, अनेक वेळा माझ्याविरुद्ध लढलेले, त्यांची व्यक्तिगत ती महत्वाकांक्षा होती की कधीतरी आपण आमदार बनावं, परंतु त्यांची मूळची गावं आहेत तिथं जावं, त्यांनी तिथून लढावं. त्यांना तो ऑप्शन मोकळा असतो. माझ्या मतदारसंघाचा हे बघा, मी जेवढी कामं केली, मी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला. आज सिंधुरत्न योजना आहे, त्याच्यानंतर चांदा टू बांधा योजना आहे, यशस्वी कोणी केली? मच्छीमारांना न्याय कोणी दिला? बचत गटांना न्याय कोणी दिला? हे सगळं मी केलेलं आहे. मी केलेलं म्हणजे मी नाही, सर्व लोकांनी मिळून केलं. माझे विचार फक्त त्यांच्याबरोबर राहिले आणि सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य जिल्हा आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून 150 कुटुंबांची स्वतःची हॉटेल उभं राहत आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे उभी राहिली तुम्ही दाखवा ना मला.
महाराष्ट्रामध्ये जे घडू शकत नाही ते मी करून दाखवलं. अमित शहा मला एक गोष्ट लक्षात घ्या की आज कृषीमध्ये क्रांती झालेली आहे. 30 क्विंटलचं ॲव्हरेज आहे सिंधुदुर्गाचं. अनेक आमचे शेतकरी 150 क्विंटल उत्पादन काढतात. ते काय ह्या लोकांनी त्यांना दाखवलं का? प्रत्येक गोष्टी मी त्यांना शिकवली. आजपर्यंत इंटरक्रॉपिंग होत नव्हतं, इंटरक्रॉपिंग व्हायला लागलं. दुबार पिकं होत नव्हती, 2000 हेक्टरमध्ये होती, आज 12,000 हेक्टरवर दुबारी पीक होतं. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजणार नाही, त्यांना बागायतदारांच्या समस्या समजणार नाही. आज आमच्या आंब्यावर फळमाशी असायची. प्रत्येक आंब्याच्या बागायतदाराला त्याचा ट्रॅप दिलेला आहे, त्यांना ताडपत्र्या दिलेल्या आहेत, त्यांना क्रेट्स दिलेल्या आहेत. कोणाला का सुचत नाही की ही त्यांच्या लहान लहान मागण्या असतात, का पुऱ्या होत नाहीत? आज एक्सरे मशीन दिले आपण, आंब्यामध्ये साका असतो तो बाजूला काढून त्याच्यावर प्रक्रिया व्हावी म्हणून. आज काजूच्या बोंडावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. काजूच्या जे चोथा शिल्लक राहतो त्याच्यापासून आर्टिफिशियल मीठ तयार करण्याची व्यवस्था आम्ही करतोय. शेवटी आमच्या भागाचा विकास करत असताना, हे तळमळीने करत असताना मी ह्याची जाहिरात करत नाही. त्यांना जाहिरात करायची सवय आहे, मला नाही. मी एका मोठ्या कुटुंबातून आलो ज्याला 3 पिढ्या औद्योगिक वारसा आहे. हे सगळं सोडून मी आज दिवस रात्र जनतेचं काम करतो. त्यावेळेला मला मुंबईची जबाबदारी दिलेली आहे. मुंबईमध्ये मी काय काय केलं याचं मी एक पुस्तकसुद्धा प्रकाशित केलं आहे. आणि 6 तारीखला या सगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन हे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे लोक काय बोलतात त्याचा मी विचार करत राहिलो आणि त्याच्यावर उत्तर देत राहिलो तर मी सुद्धा त्यांच्यासारखा छोटा होऊन एखादं पद मिळावं त्या पदाच्या मागेच धावत राहीन. सुशीलकुमार शिंदे यांच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. त्याचसोबत वीर सावरकरांबाबत काँग्रेसच्या विचारसरणीत सुद्धा बदल होण्याची गरज आहे असे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. कसं पाहता यावं? बघा, एक विचारवंत म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र बघतो. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची विचारधारेशी ते मनापासून जुळले गेलेले आहेत. म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या देशासाठीच्या समर्पणाची आणि त्यागाची कल्पना आहे. म्हणून तेच लिहू शकतात. आणि ते ज्यावेळेला लिहितात त्यावेळेला त्यांचे नेते हे ते तेवढ्या सिरियसली वाचणार याची आम्हाला खात्री आहे. राजन तेली कोण आहेत मला माहिती नाही. मुळात ते MLC होते. आजपर्यंत कधी ते थेट इलेक्शन निवडून आले नाही. स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सुद्धा जिल्हा परिषदेचे इलेक्शन ते हारलेले आहेत आणि माझ्याबरोबर 2 इलेक्शन हारलेले आहेत. त्याच्यामुळे माझा त्यांच्या सदिच्छा आहेत. त्यांनी एखादं पद मागून घ्यावं त्यांच्या पक्षाकडून, मी त्याला पाठिंबा देईन. परंतु सातत्याने टीका केली म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार असं बिलकुल नाही. मी कोणावरही टीका करत नसतो. मी माझं काम करत असतो आणि आमच्या जिल्ह्यातले एक नेते म्हणून मी त्यांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. पुढे सुद्धा सन्मान करत राहील. शेवटच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर त्याच्या आधी सरकार निर्णय घेण्यामध्ये भरपूर निर्णय घेते. प्रचंड GR वेबसाईटवरती अपलोड होत आहेत. इतक्या वेगानं GR का काढतात? भरपूर GR येत आहेत जेवढे गेले वर्षभर काढायचे नाहीत का लोकांसाठी? जनतेला न्याय द्यायचा नाही का? जनतेला न्याय द्यायचा तर आम्हाला 2च वर्ष मिळाली 5 वर्षाच्या ऐवजी. 2 वर्षामध्ये जेवढं काम जनतेसाठी करता आलं आम्ही केलं. आणि म्हणून आज सर्वात लोकप्रिय हे आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यांची दोघांची मतं एकत्र केलीत, तुम्ही त्यांना मिळालेली मान्यता ते जवळजवळ 60% जातं. याचा अर्थ काय होतो की आमची महायुती ही जनतेसाठी दिवस रात्र काम करणारी आहे. आणि फक्त 3-4 तास मुख्यमंत्री झोपतात, उरलेला पूर्ण वेळ कधी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गरीब लोकांनी शेतकऱ्यांनी वर्षाचं बघितलंच नव्हतं. वर्षा म्हणजे काय आहे? आज तो मनुष्य तिथे येऊ शकतो, बौद्ध भिक्षू तिथे येऊ शकतात. हा चमत्कार आहे. हा चमत्कार आणि ही सामाजिक क्रांती महाराष्ट्रामध्ये घडते याचा आम्हाला आनंद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.